निश्चितपणे प्रभाग क्रमांक 13 हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। माननीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांचा आशीर्वाद लाभलेला हा प्रभाग क्रमांक 13 आहे। आणि गेल्या अनेक वर्षांपासूनची जी परंपरा आहे की या प्रभाग 13 मध्ये शिवसेनेचा भगवा ध्वज हा डौलाने फडकत ठेवलेला आहे। तीच परंपरा आज सन्माननीय बाळरामजी चौधरी, सुचिता रुपेश म्हात्रे, मनीषा दांडेकर आणि अस्मिता प्रभुदास नाईक या चारही उमेदवारांनी राखलेली आहे। याचं कारण असं आहे की मागचा जो पॅनल होता तो देखील बाळराम चौधरी आणि संजयजी म्हात्रे, मदनबुवा नाईक, अस्मिता नाईक म्हणजेच मदनबुवा नाईक आणि मनीषा दांडेकर यांनी केलेलं काम जे आहे गेल्या मागच्या टर्ममध्ये, त्या कामामुळे आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जो दिलेला आशीर्वाद आहे, त्यांनी ती केलेली कामं आहेत, त्यांनी दिलेला मोठ्या प्रमाणातला जो फंड आहे त्या फंडाच्या माध्यमातून केलेला विकास, हा विकास प्रभाग क्रमांक 13 मध्ये आपण पाहत असाल। आणि म्हणून जनतेने जो भरघोस प्रतिसाद दिलेला आहे, हा विजय भादवड, टेमघरपाडा, टेमघर या तिन्ही गावांचा आहे, या जनतेचा आहे। हा विजय खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचा आहे, पदाधिकाऱ्यांचा आहे, ज्यांनी पूर्णपणे झोकून देऊन या निवडणुकीमध्ये काम केलं। या सर्व कार्यकर्त्यांचा हा विजय आहे। आणि इथे या ठिकाणी ही परंपरा जी आहे विजयाची कायम राखलेली आहे। काही लोकांनी गाळबोट लावण्याचा प्रयत्न केला, काही लोकांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला, काही लोकांनी विशेष म्हणजे अगदी मतदारांचे व्हिडिओ देखील व्हायरल करण्याचा प्रयत्न केला। मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की त्यांच्या देखील मुलीबाली या ठिकाणी येऊन त्यांनी देखील मतदान केलं। आम्ही त्यांनाही अडवू शकलो असतो, त्यांचेही व्हिडिओ व्हायरल करू शकलो असतो, परंतु ते संस्कार आमच्यामध्ये नाहीत। शिवसेनेमध्ये आम्हाला मिळालेले संस्कार जे आहेत की मुलीबालींचा, आई बहिणींचा त्या ठिकाणी सन्मानच केला पाहिजे। आणि तशा प्रकारे आम्ही कुणाची व्हिडिओ व्हायरल केली नाही, कारण ते संस्कार आहे। ज्यांच्याकडे संस्कार नाहीत ते आपला सतत मोबाईल घेऊन फिरतच होते की हे झालं, हा बोगस मतदार, तो बोगस मतदार। मतदानाची प्रक्रिया अशी असते की मतदानामध्ये ज्यांचं यादीमध्ये नाव असतं त्याला मतदानाचा पूर्ण अधिकार असतो, त्याच्याकडे पुरावा असेल त्याला मतदानाचा अधिकार असतो। आणि अशा मतदाराला मतदानापासून वंचित कोणीही करू शकत नाही। प्रशासन नाही, शासन नाही, कोणीही कितीही मोठा बाह्य असेल, दादागिरी करणारा असेल, अन्य कोणी असेल, त्याला मतदाराला रोखण्याचा अधिकार नाही। आणि एवढं ज्यांना कळत नसेल त्यांनी निवडणुका लढण्यापेक्षा त्या गाढवांनी खरं तर याच्यावर यापुढे चॅलेंज आहे। आता जे आले त्यांना तर सफाया तर केलाय, भविष्यात पण जो कोणी येईल त्याचा सफाया आधीच केला जाईल। 40 वर्षापासून शिवसेनेचा गड आहे, हा आनंदिकेचा गड आहे। गेल्या 40 वर्षापासून हा गड आम्ही राखलेला आहे। हा गड मदनबुवांनी या चौघांच्या हातात दिलेला आहे। हा गड जोपर्यंत जिवंत आहे, मदनबुवाची खानदानी, या रुपेश म्हात्रेची, या बाळराम चौधरीची, तोपर्यंत या गडाला कोणी सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला तर स्वतः उद्ध्वस्त होऊन जाईल, एवढं लक्षात ठेवा। परत आम्ही सिद्ध करून दाखवले की हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे आणि मरे जगेपर्यंत हा शिवसेनेचाच राहील। पुढची पिढी पण शिवसेनेचीच राहील। का आमच्यावर आरोप केले गेले होते, आम्हाला बऱ्याच प्रकारे बोललेले होते, पण मी त्याचे उत्तर आज नाही देणार। आम्हाला काम करायचं आहे। कोणी बोलत होता बाहेरची मतं आणतील, आम्ही सांगितलं अजिबात नाही। ओरिजिनल मतं आमच्याकडे जेवढी आहेत तेवढ्याने तुमचा पाणीपात करू आम्ही। दुसरी गोष्ट, या ठिकाणाला एक उमेदवार आमचा नौखा होता, रुपेश म्हात्रे माजी आमदार यांची मिसेस, परंतु आम्ही सगळ्या जगाला हात जोडून सांगितलं, सोसायटीच्या लोकांना आज आम्हाला जी किंमत गावांनी दिली, भादवड, टेमघरपाडा आणि टेमघर आणि सोसायटीच्या लोकांनी आम्हाला भरभरून मतदान केला। म्हणून आज आम्ही सगळ्या उमेदवारांचा पाणीपात करून पुन्हा हा गड शिवाजी महाराजांच्या ताब्यात दिले। आता सांभाळा। आता आम्ही बोलत नाही, आमच्याकडे करोडो रुपये, काही 100 करोड रुपये सँक्शन आहेत, ते विकासाचा धडाका लावू आणि विरोधकांना परत पाणी पाजू। विजयी उमेदवार सौ अस्मिता नाईक, सौ सुचिता रुपेश म्हात्रे आणि मनीषा दांडेकर व सर्वांचे नाईक परिवाराचे लाडके बाळरामजी चौधरी त्यांच्या विजयी राहील, त्यांचे हार्दिक स्वागत। आज टेमघरपाडा, टेमघर आणि भादवडनी दाखवलेले आहे की शिवसेना ही
छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम जय श्रीराम जय शिवसेना आवाज कुणाचा शिवसेना ओके शिवसेना रवींद्र